जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आज फाल्गुन प्रतिपदा म्हणजे धर्मवीर बलिदान मास आज प्रारंभ झाला आहे. तर इथून पुढे 30 दिवस म्हणजे पूर्ण हा फाल्गुन महिना आजपासून बलिदान मास सुरू करत आहोत, पाळत आहोत. तरी सर्वांनी बलिदान मास पाळावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. तर या बलिदान मासमध्ये तुम्ही काय करावे, तर गोड खाणे टाळावे, चहा पिणे टाळावे किंवा पायातले पादत्राण टाळू शकता किंवा नॉनव्हेज खाणे टाळणं किंवा बाहेरचे चविष्ट पदार्थ ते खाणं तुम्ही टाळणं किंवा मुंडन करणं, अशा सर्व गोष्टींपैकी तुम्ही कुठली गोष्ट तुम्हाला जी शक्य असेल ती गोष्ट तुम्ही करून धर्मवीर बलिदान मास हा तुम्ही पाळू शकता. आणि महाराजांना तुम्ही आदरांजली व पुष्प धर्मवीर बलिदान मास पाळून तुम्ही अर्पण करू शकता. कारण की महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी, या मातीसाठी, या भूमीसाठी व आपल्या धर्मासाठी प्राणांची आहुती बलिदान दिले. बलिदानाचे स्मरण ठेवून आपण हा बलिदान मास पाळला पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. तसेच फाल्गुन पंचमी म्हणजेच येत्या रविवारी 22 फेब्रुवारी रोजी वडुतुकापूर या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे यांच्या वतीने रक्तदान महायज्ञाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तरी संभाजी महाराजांचं रक्त ज्या या पवित्र भूमीमध्ये शेवटचं रक्त या ठिकाणी सांडलं, थेंब न थेंब महाराजांचं या ठिकाणी सर्वांना माहिती की इथं त्यांचे थेंब न थेंब रक्ताचे या ठिकाणी या भूमीत पडलेले आहेत. आणि ह्या अशा पवित्र भूमीमध्ये आपल्या सर्वांना रक्तदान करण्याचं एक अहोभाग्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने भेटत आहे. तरी सर्वांनी या महायज्ञामध्ये येऊन रक्तदान करावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. कारण की महाराजांनी जसं बलिदान दिलं, बलिदान ह्या शब्दाचा अर्थ खूप साधा नाहीये. बलिदान म्हणजे देहाचं बलिदान हे सर्वात श्रेष्ठ बलिदान आहे. आणि महाराजांसारखं बलिदान आज आपल्याला देणं शक्य नाही किंवा ते गरजेचंही नाही. पण रक्तदान हे आपण आता सर्वजण करू शकतो. रक्तदान हे खूप श्रेष्ठ दान आहे. तर ह्या पवित्र भूमीमध्ये येऊन आपण सर्वांनी रक्तदान करावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो व सर्वांनी धर्मवीर बलिदान मास पाळावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराय, जय श्रीराम, जय शंभूराजे. हर हर महादेव.